Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. आरक्षणावरून महाराष्ट्रामध्ये संघर्ष सुरू असला तरी सुद्धा मराठा मुलींबद्दल केलेल्या एका विधानावरून ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्या विरोधामध्ये मराठा संघटना, जरांगे पाटलांचे समर्थक किंवा मराठा आंदोलक हे प्रचंड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. बीड, जालना, संभाजीनगर, परभणी, लातूर, धाराशिव किंवा नांदेड या अशा अनेक जिल्ह्यांमध्ये लक्ष्मण हाके यांच्या विरोधामध्ये मराठा संघटनांनी आंदोलन केल्याचं पाहायला मिळतंय. आज बीडच्या लेकनूर पोलीस ठाण्यामध्ये लक्ष्मण हाके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यापूर्वी अंबाजोगाई, परळी, गेवराई आणि तलवाडा या पोलीस ठाण्यांमध्ये लक्ष्मण हाके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि आता त्यामुळेच लक्ष्मण हाके यांच्या अडचणी कशा वाढू शकतात हेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे. परंतु त्यापूर्वी मराठा मुलींबद्दल, मराठा समाजाबद्दल आपल्या समर्थकांना संबोधित करताना लक्ष्मण हाके नेमकं काय म्हणाले होते ते आपल्याला पाहायचं आहे. आता ऐका, कोणती सर्टिफिकेटच्या द्वारे तुम्ही ओबीसी मध्ये आलाय? आता आमच्यातले क्वालिफाईड आम्ही 11 पोरं सुचवतो. ऐका हो, आता पहिल्यांदा 11 विवाह आपल्यामध्ये करूया. आता तुम्ही आमचं दावे का नाही? 11 विवाह केले पाहिजेत की नाही केले पाहिजे? आता हे काळात पात्र राहिले का? आता सगळे सोयरे राहिले का? आता पाटील, शांडकुळी, क्षत्रिय काही राहिले का? आता पहिल्यांदा 11 विवाह जाहीर करा. आमच्याकडे 11 पोर आहेत बरं का. हे काय बोलतोय? एन डी पाटील बोललो होते. एन डी पाटील, स्वर्गीय एन डी पाटील, लग्न ठरवायची वेळ आली की शांडकुळी, क्षत्रिय आणि गावच्या सरपंच पदाची निवडणूक आली की आम्ही ओबीसी, आम्ही मागासवर्गीय. एन डी पाटील बोलले होते, मी नाही बरं का बोललो. अरे चोरानो, जात चोरानो, मागासपणाचे ढमाळे लागले तुम्हाला. तुमची गरिबी आली तर आमचा वेगळा व्यवसाय कधी स्वीकारला का तरी? आता लक्ष्मण हाके यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर मराठा आंदोलक मोठं आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. ज्या पद्धतीने मी उल्लेख केला की काही ठिकाणी त्यांच्यावरती पोलीस केसेस होत आहेत. परिणामी लक्ष्मण हाके यांच्या अडचणी यातून कशा निर्माण होऊ शकतात किंवा त्यांची कोंडी कशी होऊ शकते, तर पहिलं आणि महत्वाचं कारण लक्ष्मण हाके यांच्यावरती 5 ते 6 केसेस दाखल झाल्यानंतर त्यांना पोलीस कारवाईला सामोरं जाऊ शकतं. आता अनेक असे FIR आहेत माझ्या हातामध्ये. लक्ष्मण हाके यांच्या विरोधात जे तक्रारी आलेल्या होत्या आणि त्यानंतर पोलिसांनी जे FIR दाखल केले त्यामधले काही NCR आहेत, अदखल पात्र गुन्हे आहेत. पण त्यानिमित्ताने सुद्धा त्यांच्यावरती कलम 356(2) हे लागू करण्यात आलेलं आहे. आणि अनेक असे गुन्हे आहेत ज्यामध्ये हे कलम सेम आहे. अर्थात मराठा आंदोलकांनी मागणी ही कलम 196, 197, 298, 299 अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कलमांची मागणी केलेली होती की या कलमांच्या आधारावरच लक्ष्मण हाके यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा. पण ज्या ठिकाणी काही ठिकाणचे गुन्हे दाखल झाले त्यामध्ये कलम 356 यानुसार लक्ष्मण हाके यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. 356(2) कलम काय सांगतं तर बदनामी बद्दल जे आहे ते बोलून, वाचून, खुना करून किंवा कृतीतून केलं जातं. ज्याच्या एखाद्या व्यक्तीचा उद्दिष्ट हे केवळ बदनामी करण्याचं आहे. बदनामीच्या आरोपाने व्यक्तीची प्रतिष्ठेला हानी पोचते किंवा व्यक्तीची हानी होईल तसं जाणून किंवा ते माहिती असताना तसं विश्वास ठेवून केलेली कृती म्हणजे बदनामीचा गुन्हा. आता लक्ष्मण हाके यांनी ते केलेलं वक्तव्य हे बदनामी म्हणून घेण्यात आलेलं आहे. पोलिसांनी बदनामी म्हणूनच त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे. आता 356चा अर्थ आपण बघितला, बदनामीचा हा सगळा गुन्हा आहे. पण या गुन्ह्यामध्ये जर लक्ष्मण हाके यांच्यावरती हा गुन्हा सिद्ध झाला, पोलिसांनी कारवाई केली, 6 ते 7 FIR त्यांच्यावरती आहे, NCR त्यांच्यावरती आहे, तर जर बदनामीचा गुन्हा त्यांच्यावरती सिद्ध झाला तर त्यांना, त्या व्यक्तीला 2 वर्षांपर्यंतच्या साध्या कारावासाची, दंडाची किंवा दोन्हींची शिक्षा कोर्टाकडून होऊ शकते. हे मी साधारण तुम्हाला चित्र सांगितलं 6 ते 7 गुन्हे त्यांच्यावरती दाखल झाल्यानंतर. आता आपण त्या कारणांची चर्चा करूया ज्या कारणांचा प्रभाव आता मराठवाड्यामध्ये पाहायला मिळतो. पहिलं कारण त्यांचं काय आहे की जरी मराठा आणि ओबीसी आंदोलनकर्त्यांमध्ये वाद सुरू असला, संघर्ष सुरू असला, कलगीतुरा सुरू असला तरी सुद्धा मराठा मुलींबद्दल लक्ष्मण हाके यांनी जे विधान केलंय त्यामुळं मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वितुष्ट निर्माण होऊ शकतं. कारण आतापर्यंत जरांगे पाटील यांनी ज्या वेळेस माईकमधून किंवा त्यांच्या समर्थकांच्या समोर शिवीगाळ केलेली होती त्याबद्दल सुद्धा त्यांच्या हेतूवर किंवा त्यांच्या आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले होते. मग आता ज्या वेळेला हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि त्याला विरोध करताना लक्ष्मण हाके ज्या पद्धतीने विधानं करतायत, एखाद्या
भगिनींबद्दल किंवा कुणीही असलं तर त्यांच्याबद्दल अशा विधानामुळं दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकतं। कारण इकडे मराठा संघटना प्रचंड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। दुसरं महत्वाचं कारण काय आहे तर मराठा आंदोलक किंवा मराठा समाजातले समन्वयक जे आंदोलना हाताळत आहेत ते आक्रमक होऊ शकतात। लक्ष्मण हाके हे जरी सोलापूर जिल्ह्यातले असले तरी सुद्धा त्यांचं मागच्या काही वर्षांमध्ये कार्यक्षेत्र जे आहे, त्यांच्या आंदोलनाचं जे केंद्र आहे ते मराठवाडा आहे, बीड किंवा जालना आहे। या भागामध्ये मराठा आंदोलक हे आक्रमक होऊ शकतात। अनेक ठिकाणी तक्रारी पोलीस स्टेशन पर्यंत गेलेल्या आहे। काही ठिकाणी मराठा आंदोलक हे रस्त्यावरती उतरून आंदोलन करतायत। त्यामुळे सुद्धा लक्ष्मण हाके यांची अडचण होऊ शकते। आणि दुसरं महत्वाचं काय आहे तर लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाचा हेतू काय आहे याबद्दल सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ शकतं। अर्थात त्यांनी जे विधान केलंय की मराठा मुलींनी आता ओबीसी मुलांसोबत लग्न करावीत, याचे अनेक अर्थ काढले जाऊ शकतात। पण एकीकडे छगन भुजबळ हे कोर्टात जाण्याची भूमिका घेत आहेत, बमनराव तायवाडे जे मराठा आरक्षणाचं जे सरकारने नवीन GR काढलाय त्याचं स्वागत करतायत, आणि एकीकडे नवनाथ वाघमारे जे लक्ष्मण हाके यांचे एकेकाळचे सहकारी होते, अजूनही ते सहकारी आहेत, ते मराठा समाजाला निजामांची औलाद म्हणून संबोधतायत। म्हणून सुद्धा लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या त्या विधानावर आणि त्या भूमिकेवर मराठा आंदोलनकर्त्यांनी संताप व्यक्त केलेला आहे। म्हणून त्यांचा संताप हा केवळ रस्त्यावरती नाहीये तर तो पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा पोहोचताना दिसतोय। पण या सगळ्या प्रकरणामुळे आता लक्ष्मण हाके यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। 5 ते 6 ठिकाणी त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत। मराठा आंदोलक हे त्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत। दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांचे अत्यंत जवळचे विश्वासू आणि निकटवर्तीय काळकोटे पाटील यांनी सुद्धा लक्ष्मण हाके यांच्यावरती त्यांच्या त्या विधानावरती आक्षेप घेतलेला होता, त्यांच्यावरती टीका केलेली होती आणि त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केलेली होती। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामुळे पोलीस लक्ष्मण हाके यांच्यावरती काय कारवाई करणार हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। पण लक्ष्मण हाकेंचं ते विधान ज्या पद्धतीने त्यांनी त्या टोनिंगमध्ये ते विधान केलं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमची नेमकी मतं काय आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।